मित्रांनो, आपली आकर्षण क्षमता वाढवण्यासाठी एक जबरदस्त असा उपाय आज मी घेऊन आलेली आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, आपल्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती वाढवण्यासाठी, समोर जी कुठली व्यक्ती आहे किंवा समोर जो कुठला माणूस आहे त्याला तुम्ही जे काही सांगाल ते तुमचं ऐकण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय आज आपण सांगणार आहोत. बघा, अशी एक वस्तू जी तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर नक्कीच तुमच्याकडे असणारी आकर्षण क्षमता ही दुपटीने वाढायला लागेल. ही वस्तू तुम्ही सोबत, खिशात किंवा तुमच्या जवळ ठेवली, समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचायला लागेल. बऱ्याच वेळा आपण बघतो की आपल्याच घरात किंवा आपल्या शेजारी किंवा आपल्या जवळची अशी एखादी व्यक्ती असते जी तुमच्यापेक्षा थोडी कमी शिकलेली असते किंवा ती तुमच्यापेक्षा कमी सुंदर असते. कुठेतरी तुमच्यापेक्षा ती मागे असते. तुमच्यापेक्षा कमी पैसा असतो. समाजात जास्त वावर नसतो. ओळखी-पाळखी नसतात, पण तरीही लोक त्यांच्या मागे मागे फिरतात. लोक त्यांना जास्त किंमत देतात. लोक सल्ले मागायला त्यांच्याकडेच जातात. लोक सतत त्यांना विचारात घेतात. प्रत्येक गोष्टीमध्ये लोक त्यांची मतं घेतात. मग आपण विचार करतो की मी असं काय केलं की मला कोणीच विचारत नाही. समाजात मी जाते तेव्हा मला मान भेटत नाही. लोक माझ्याकडे येत नाहीत. मी स्वतःहून कुणाशी बोलायला गेली तरीही लोक माझ्याशी नीट वागत नाहीत. आपण खूप विचार करतो की माझ्या शेजारी, माझ्या नात्यात ही व्यक्ती आहे जिला खूप मान आहे, ज्या व्यक्तीचं सगळं ऐकतात. त्यांच्याकडे असं काही आहे, त्या व्यक्तीकडे असं नक्की काय आहे की लोक सतत त्यांच्या मागे मागे जातात. आता काहीतरी फरक असेल तर व्यक्तींपेक्षा तुमच्याकडे सगळं जास्त असूनही जर लोक त्या व्यक्तीला किंमत देत असतील, लोक त्या व्यक्तीचं ऐकत असतील, तर समजून जा तुमच्याकडे असणारी जी आकर्षण क्षमता आहे ती त्या व्यक्तीपेक्षा खूप पटीनं कमी आहे. ती तुम्हाला वाढवायची असेल, लोकांनी तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हावं, तुम्हाला असं वाटत असेल, लोकांनी तुमचे सल्ले मागावे असं तुम्हाला वाटत असेल, तर मी जो उपाय सांगते तो अवश्य करा. 2 उपाय आहे, दोघांपैकी कुठला पण एक करा. शक्य असेल तर दोघांपैकी 2 करा. सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा शक्यतो गुरुवारीच करा. आठवड्यातील कुठल्याही गुरुवारी जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. गुरु मजबूत होतो, गुरु बलवान असतो, तेव्हा आपल्याकडची आकर्षण क्षमता वाढीस लागते. गुरूंचा आशीर्वाद असतो. गुरु तुमच्या कुंडलीमध्ये किंवा गुरु जर तुम्हाला साथ असेल तर उच्चांकावरती असेल, गुरु तुमच्या राशीमध्ये उच्चांकावरती असेल तर तुमच्याकडे सौंदर्य वाढतं. लोक आपोआप तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. लोक तुम्हाला किंमत देतात. समाजात 4 लोकांमध्ये फिरताना तुमचा मान सन्मान मिळतो. म्हणून शक्यतो वशीकरणाचे उपाय गुरुवारी करावे. कुठल्याही गुरुवारच्या दिवशी सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, सकाळ म्हणजे 4:30 वाजल्यापासून ते 7-8 वाजेपर्यंत या दरम्यान, आणि संध्याकाळी करत असाल तर सूर्यास्तानंतर म्हणजे 6 ते 9 या दरम्यान तुम्ही हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ते म्हणजे पिवळ्या रंगाचं वस्त्र. एक छोटासा पिवळ्या रंगाचं कापड. त्या पिवळ्या रंगाच्या वस्त्रावरती तुम्हाला 3 हळकुंड ठेवायचे आहे. मोजून 3च घ्यायची. हळकुंड अख्खे असावे. कुठेही चिरलेले, तुटलेले, अर्धवट नको. 3ही हळकुंड कापडावरती ठेवून तुम्हाला त्यावरती 3 फुलवाल्या लवंगा ठेवायच्या आहेत. त्यामध्ये एक तुरटीचा अख्खा खडा ठेवायचा आहे. एक सुगंधी अत्तराची बॉटल, हिना अत्तर असेल, गुलाब अत्तर असेल, मोगरा असेल, जी छोटी बॉटल असते ती छोटीच अत्तराची बॉटल घ्या आणि ती अत्तराची डायरेक्ट बॉटल त्यामध्ये त्या कपड्यावरती ठेवा. आता त्याच्यावरती तुम्हाला एक अर्धा चमचा बडीशेप घालायची आहे आणि त्याच्यावरती एक चिमूटभर तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत.
पिवळ्या रंगाच्या कापडात सांगितलेलं सगळं साहित्य ठेवलं की त्यानंतर तुम्हाला थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही किती पण घ्या, म्हणजे तुम्हाला जेवढ्या लोकांना ॲट्रॅक्ट करायचं आहे, समजा तुम्हाला तुमची एखादी मैत्रीण आहे तिला ॲट्रॅक्ट करायचं असेल तर तिच्यासाठी एक घ्या. समजा तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या सासूसाठी करताय तर तिच्यासाठी एक घ्या. एक वेळ तुम्ही 4-5 व्यक्तींसाठी घेतलं तरीही चालतील. कितीही लोकांसाठी घ्या. जेवढ्या व्यक्तींसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तेवढ्या लोकांना ॲट्रॅक्ट करायचं आहे, तेवढ्या व्यक्तींसाठी तुम्हाला तितक्या गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक पाकळीवरती हिरव्या रंगाच्या किंवा निळ्या रंगाच्या पेनाने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. समजा मी पहिली छोटी गुलाबाची पाकळी घेतली किंवा मध्यम साईजची असेल तर त्या गुलाबाच्या पाकळीवरती समजा मी माझ्या पतीसाठी करते तर पतीचं नाव लिहिलं. दुसरी गुलाबाची पाकळी घेतली त्याच्यावरती माझ्या मैत्रिणीचं नाव लिहिलं. तिसरी गुलाबाची पाकळी घेतली त्यावरती मी माझ्या सासूचं नाव लिहिलं. असं करून तुम्ही जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सगळ्या व्यक्तींची एका गुलाबाच्या पाकळीवरती नावं लिहायची आहेत आणि त्या गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला त्या पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये ठेवायच्या आहेत. आता कापडाला गाठ मारायची. पिवळ्या रंगाला वस्त्राला गाठ मारायची आणि तयार केलेली पोटली उजव्या हातामध्ये घ्यायची. उजव्या हातात घेतली की ही पोटली दोन्ही डोळे बंद करून बघा. दोन्ही डोळे बंद करून तुम्हाला एक मंत्र सांगते, तो मंत्र म्हणायचा आहे. खूप सोपा मंत्र आहे पण खूप पॉवरफुल मंत्र आहे. व्यवस्थित ऐका. ओम कुरु कुरु राहुल वश वश स्वाहा. ओम कुरु कुरु तृप्ती वश वश स्वाहा. म्हणजे ओम कुरु कुरु म्हणून त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं नाव आणि वश वश स्वाहा अशा पद्धतीनं आपल्याला हे मंत्र म्हणायचे आहेत. तर हा मंत्र किती वेळा म्हणायचा तर प्रत्येकी 7 वेळा. एका व्यक्तीसाठी प्रत्येकी 7-7-7 असं एका व्यक्तीसाठी 7 वेळा हा मंत्र म्हणा. समजा की मी एकाच व्यक्तीसाठी करते तर 7 वेळाच म्हणणार. 2 व्यक्तीसाठी करते तर एका व्यक्तीचं नाव घेऊन 7 वेळा, दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेऊन 7 वेळा असं आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर ही जी पोटली आहे तर ती स्त्री करत असेल तर 41 दिवस आणि पुरुष करत असतील तर 43 दिवस ही स्वतःच्या जवळ ठेवायची आहे. तेवढे दिवस पूर्ण झाल्यानंतर ती पोटली कुठल्याही एखाद्या झाडाखाली किंवा कुठल्याही वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही सोडून देऊ शकता. दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण अनुभव येईल. तेवढ्या 41 ते 43 या दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव येऊ शकतो. 101% खात्रीने सांगते, ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय केला आहे त्या व्यक्तीसाठी हा उपाय केला आहे, ती व्यक्ती तुमच्याकडे पूर्णतः खेचली जाईल. आता बघा, हा उपाय करताना ती पोटली तुम्ही 41 किंवा 43 दिवस सोबत ठेवाल तेव्हा रोज सकाळी किंवा संध्याकाळी सांगितलेला मंत्र 7-7 वेळा म्हणायचा आहे. म्हणजे 41 किंवा 43 दिवस जेवढे दिवस तुम्ही हा उपाय करता तेवढे दिवस ती पोटली आहे ती चार्ज करत ठेवायची. 41 किंवा 43 दिवसांमध्ये या उपायाचा तुम्हाला पूर्ण अनुभव येईल. जी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली आहे ती व्यक्ती पूर्णतः तुमची होऊन जाईल. एखादी व्यक्ती सोडून गेली होती, तिचं नाव घेतलं नव्हतं, ती व्यक्तीसुद्धा तुमच्याकडे ओढली जाईल. आता मी अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण उपाय आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते. तर तुम्हाला असे उपाय जाणून घ्यायचे असतील आणि धार्मिक माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायलाही विसरू नका. तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.